हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पुन्हा एकदा आज डेली ब्रेड बाईट या फेसबुक पेजवरनं देवाच्या वचनामधून आपणाशी बोलण्याची संधी देवापाने दिली. यासाठी मी देवाचे आभार मानतो. त्याचप्रमाणे रेव्हरंड शरीन थॉमस आणि टीम आणि त्याचप्रकारे आपल्या फेसबुकवरील सर्व माझे मित्र आणि नातेवाईक मंडळी, आपणा सगळ्यांना मी प्रभू येशूच्या नावामध्ये प्रेज द लॉर्ड, सलाम, शालोम, जय येशू म्हणतो. आणि आज पुन्हा एकदा आपणची शृंखला मास्टर टीचर्स हाऊ टू प्रे, प्रभूची प्रार्थना कशी करावी ते तुम्ही आम्हाला शिकवा, हा जो प्रश्न प्रभू येशूच्या शिष्यांनी प्रभू येशूला केला त्यावर आपण मनन करत आहोत. माझ्या प्रियांनो, आपण मागील जवळजवळ 18 संदेश आपण अभ्यास केला होता आणि आपण त्यामध्ये अभ्यास केला की प्रार्थना म्हणजे काय. आणि प्रार्थना म्हणजे देवाशी विश्वासाने बोलणे आणि त्याच्यापासून ऐकणे. प्रेयर इज अ फेलोशिप, इट्स कम्युनियन. तुम्ही देवावर विश्वासाने बोलतात आणि त्याच्यापासून ऐकतात. प्रार्थना यामध्ये आम्ही पाहिलं होतं की प्रभू येशूच्या जीवनामध्ये प्रार्थना हा एक महत्वाचा एक भाग किंवा येशूचं जीवन प्रार्थना असं होतं. त्यामध्ये आम्ही पाहिलं होतं की प्रार्थना कोण करू शकतं, प्रार्थना आम्ही कोणाला केली पाहिजे, प्रार्थना कोणाच्या नावामध्ये आम्ही केली पाहिजे. आम्ही अभ्यास केला की आम्ही प्रार्थना कधी केली पाहिजे, प्रार्थना कोठे केली पाहिजे, प्रार्थनेमध्ये कोणत्या बाबींचा समावेश असावा. आणि त्यामध्ये आम्ही नमुना पाहिला होता ACTS ऍक्ट्स या पॅटर्न मध्ये आपण प्रार्थना पाहिली होती. त्यानंतर आपण प्रार्थनेमध्ये असलेले जे अडखळणं आहे त्याचा देखील आम्ही अभ्यास केला होता. एकूण 7 अडखळणं आपण त्यामध्ये प्रामुख्याने अभ्यास केला होता. माझ्या प्रियांनो, त्यानंतर आम्ही पाहिलं प्रार्थना आणि मध्यस्थीची प्रार्थना यामधला फरक. प्रत्येक प्रार्थना ही मध्यस्थीची प्रार्थना होऊ शकत नाही, हा आम्ही अभ्यास केला होता. त्यानंतर आम्ही पाहिलं की मध्यस्थीच्या प्रार्थनेमध्ये जो दृष्टिकोन असतो तो दृष्टिकोन आणि मध्यस्थीच्या प्रार्थनेची जी वैशिष्ट्य आहे त्या वैशिष्ट्यांचा आम्ही अभ्यास केला होता. त्यानंतर आम्ही पाहिलं होतं की मध्यस्थीची प्रार्थना प्रभू येशूच्या जीवनामध्ये, शिष्यांच्या जीवनामध्ये आणि पहिल्या मंडळीच्या जीवनामध्ये मध्यस्थीच्या प्रार्थनेचं स्थान होतं. आपण पाहिलं होतं की मध्यस्थीच्या प्रार्थनेचं जे गुणवैशिष्ट्य आहे त्याबद्दल आम्ही अभ्यास केला होता. त्यानंतर आम्ही अभ्यास केला होता की मध्यस्थी करणारा इंटरसेसर याचं जीवन आणि त्याचे गुणवैशिष्ट्य याचा आम्ही अभ्यास केला होता. मागच्या बुधवारी आपण अभ्यास केला होता आणि त्यामध्ये आपण पाहिलं होतं की द पर्पज ऑफ इंटरसेसरी प्रेयर, मध्यस्थीच्या प्रार्थनेचं जे मुख्य उद्देश आहे त्या उद्देशाबद्दल आपण अभ्यास केला होता. आणि त्यामध्ये आम्ही पाहिलं होतं की संपूर्ण राष्ट्राचं तारण व्हावं यासाठी मध्यस्थी करणारा हा परमेश्वरामध्ये आणि देशामध्ये किंवा लोकांमध्ये एका खिंडीमध्ये तो उभा राहणारा आहे. जी देवाची इच्छा आहे, मध्यस्थीच्या प्रार्थनेमध्ये देवाच्या इच्छेला, देवाच्या मताला, देवाचा इंटरेस्ट याला प्रथम स्थान दिलं जातं. आणि आम्ही पाहिलं होतं की देवाची इच्छा हीच आहे, कोणाही मनुष्याचा नाश होऊ नये, तर प्रत्येकाला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं, प्रत्येकाचं तारण व्हावं. आणि देव या राष्ट्रावर कृती करतो आणि देवच या राष्ट्राला पाप मोक्ष किंवा पापापासून क्षमा देऊ शकतो. आणि म्हणून मध्यस्थी करणारे हे देवाकडं राष्ट्रासाठी त्या मध्यस्थीच्या खिंडीमध्ये उभे राहणारे असतात. माझ्या प्रियांनो, प्रभू येशू स्वतः म्हणाला होता मार्क 11:17 मध्ये की माझ्या घराला सर्व राष्ट्रांकरता प्रार्थनेचं मंदिर म्हणते. आणि म्हणून आम्ही प्रत्येक जण आमचं घर हे एक प्रार्थनेचं मंदिर, आपल्या समाजासाठी, आपल्या शहरासाठी, आपल्या राष्ट्रासाठी आपण प्रार्थना केली पाहिजे.
दुसरे इतिहास 7 आणि वचन 14 मध्ये परमेश्वर म्हणतो, माझे नाव ज्यास दिले आहे त्या माझ्या लोकांनी दीन होऊन प्रार्थना केली आणि माझ्या दर्शनाविषयी ते उत्सुक झाले आणि आपल्या दुष्ट मार्गापासून ते परावृत्त झाले, तर मी स्वर्गातून त्यांची प्रार्थना ऐकेन. प्रथम त्यांच्या पापांची क्षमा करून त्यांच्या देशातून सर्व क्लेश नाहीसे करेल. आणि म्हणून माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, देवानं तुम्हाला आणि मला या प्रार्थनेच्या मध्यस्थीच्या खिंडीमध्ये तुम्हाला आणि मला बोलवलेलं आहे. आम्ही आमच्या राष्ट्रासाठी, या राष्ट्रातील लोकांचा नाश होऊ नये म्हणून देवाचं वचन म्हणतं की मी पाहिलं की या भूमीचा नाश होऊ नये म्हणून कोणीतरी या राष्ट्राच्या आणि माझ्या या तटाच्या भिंतीमध्ये उभा राहील, पण मला कोणी आढळला नाही. माझ्या प्रियांनो, आज देवबाप तुम्हाला आणि मला मध्यस्थी करण्याच्या सेवेसाठी बोलवत आहे. प्रभू येशूच्या जीवनामध्ये आपण पाहिलं होतं, इब्री लोकांचं पत्र 5वा अध्याय वचन 7 मध्ये खूप सुंदर प्रभू येशूच्या जीवनाची कॉमेंट्री आपण वाचली होती आणि त्या ठिकाणी लिहिलं होतं की प्रभू येशू ख्रिस्तानं आपल्या देहावस्थेत मोठा आक्रोश करीत व अश्रू गाळीत प्रार्थना व विनवणी केली आणि ती त्याच्या सद्भक्तीमुळे ऐकण्यात आली. आणि म्हणून प्रभू येशू या भूतलावर असताना त्याने राष्ट्रासाठी, लोकांच्या तारणासाठी मोठा आक्रोश आणि अश्रू गाळून त्याने प्रार्थना केली आणि ख्रिस्ताच्या सद्भक्तीमुळे परमेश्वरानं ती प्रार्थना ऐकली, असं देवाचं वचन तुम्हाला आणि मला सांगतं. माझ्या प्रियांनो, आपण आज थोडं पुढे जाणार आहोत आणि आम्ही पाहणार आहोत की मध्यस्थीची प्रार्थना किंवा इंटरसेसरी प्रेयर इज अ मिस्ट्री. मध्यस्थीची प्रार्थना हे एक असं रहस्य आहे की त्याचा अभ्यास तुम्हाला पवित्र शास्त्रामधून प्रभू येशूच्या जीवनाचं नाही का, ज्यावेळेस तुम्ही वाचन करतात, प्रभू येशूचं जीवन समजून घेतात, त्यावेळेस ते समजण्यासाठी थोडंफार मदत होते. आणि म्हणून मध्यस्थीची प्रार्थना हे एक रहस्य आहे. माझ्या प्रियांनो, मध्यस्थी करणारा त्याचं क्वालिफिकेशन मध्ये मी 3 गोष्टी तुम्हाला सांगितल्या होत्या. पहिली गोष्ट, मध्यस्थी करणारा इंटरसेसर त्याचे डोळे हे अश्रू पूर्ण असतात, त्याचं हृदय तुटलेलं असतं आणि त्याचे गुडघे नेहमी परमेश्वराकडे झुकलेले असतात. वेप्ड आईज, ब्रोकन हार्ट आणि बेंडेड नीज, ह्या त्या 3 क्वालिटीज आहे की ज्या 3 क्वालिटीज मध्ये हा मध्यस्थी करणारा इंटरसेसर हा स्वतःला वाहून घेत असतो. माझ्या प्रियांनो, आज आम्ही देवाचं वचन ऐकत असताना एक मध्यस्थीची प्रार्थना, इंटरसेसरी प्रेयर हे समजून घेत असताना माझ्या प्रियांनो, योबाचं पुस्तक याचा 42वा अध्याय वचन 7 आणि 8 या वचनामध्ये आपल्या लक्षात येईल की मध्यस्थीची प्रार्थना याचं जे रहस्य आहे ते रहस्य आज आपण समजून घेणार आहोत. योग 42 वचन 7 आणि 8. परमेश्वराचे योबाबरोबर हे बोलणे झाल्यावर तो एलिफस तेमानेला म्हणाला, तुझवर आणि तुझ्या दोन्ही मित्रांवर मी संतप्त झालो आहे, कारण मज विषयी माझा सेवक योग जसे यथार्थ बोलला तसे तुम्ही बोलला नाही. तर आता तुम्ही 7 बैल व 7 एडके घेऊन माझा सेवक योग याकडे जा व आपल्यासाठी होम बली अर्पण करा. मग माझा सेवक योग तुम्हासाठी प्रार्थना करेल, कारण मी त्याचवर अनुग्रह करेल. म्हणजे मग माझा सेवक योग जसे मज विषयी यथार्थ बोलला तसे तुम्ही बोलला नाही, या तुमच्या मूर्खपणाचे फळ तुम्हास मिळणार नाही. माझ्या प्राण्या, या ठिकाणी आपण पाहतो की परमेश्वर या योबाचे जे 3 मित्र होते, अलिफस, तेमाने आणि त्याच्यावरचे जे 2 जण होते, त्यांच्या संदर्भामध्ये परमेश्वर हा संतप्त झालेला पाहतो. परमेश्वराचा क्रोध त्यांच्यावर आलेला आपण पाहतो. पण या ठिकाणी आपण पाहतो की परमेश्वर या तिघांना सांगत आहे की तुम्ही कोणाकडे गेलं पाहिजे, तर जो योब आहे, ज्यानं शब्दानं किंवा कृतीनं देखील परमेश्वराचा अवमान केला नाही,
परमेश्वराला ज्यानं दोष दिला नाही त्या योबाकडे तुम्ही जा. आणि ज्यावेळेस योब तुमच्यासाठी तुम्ही जे बोलला त्याबद्दल ज्यावेळेस माझ्याकडे मध्यस्थी करेल, माझ्याकडे प्रार्थना करेल, त्याच वेळेस तुमच्यावरचा जो नाही का राग आहे, तुमच्यावर जो न्याय आहे तो टळला जाऊ शकतो. माझ्या प्रियांनो, देव हा क्षमा करणारा आहे. देव त्यांना असं सहज डायरेक्टली देखील नाही का प्रत्यक्ष देखील क्षमा करू शकत होता. पण आपण या ठिकाणी एक मिस्ट्री पाहत आहोत, एक रहस्य आपल्याला या ठिकाणी लक्षात येत आहे की या तिघांच्या पापासाठी, या तिघांच्या दुष्कृत्यासाठी, या तिघांनी केलेल्या शाब्दिक या पापासाठी परमेश्वर त्या तिघांना सांगत आहे की तुम्ही योबाकडे जा, क्षमा करा. आणि योब तुमच्यासाठी मध्यस्थी करेल, योब तुमच्यासाठी इंटरसिडिंग नाही का तुमच्यासाठी प्रार्थना करेल. आणि मग त्या ठिकाणी जे तुम्हाला मूर्खपणा केलेला आहे त्याचं फळ तुम्हाला मिळणार नाही. मी तुम्हाला क्षमा करेन. आणि माझ्या प्रियांनो, या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं की योबाच्या जीवनामधून परमेश्वरानं त्या तिघांना क्षमा केलेली आहे. देवानं त्याचा न्याय त्यांच्यावर प्रगट केलेला नाहीये. आणि म्हणून मध्यस्थीच्या प्रार्थनेमध्ये जो मध्यस्थी करणारा आहे त्याच्याद्वारे समेटाची सेवा, त्याच्याद्वारे देवाचं हृदय बदलण्याची सेवा, त्याच्याद्वारे देवाचा न्याय नाही का हा कृपेमध्ये क्षमेमध्ये बदलण्याची नाही का कृपा किंवा सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे. हालेलुया. आणि म्हणून मध्यस्थीची प्रार्थना माझ्या प्रियांनो हे तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी देवानं दिलेलं एक असं शस्त्र आहे. एस्तेर ह्या पुस्तकामधून आपण जर अभ्यास केला तर आपल्या लक्षात येतं माझ्या प्रियांनो, एस्तेर याचं पुस्तक 4था अध्याय, आणि त्यामध्ये जर तुम्ही अभ्यास केला तर लक्षात येईल. मी तुमच्यासाठी ते वाचतो. एस्तेर पुस्तक अध्याय 4, आणि त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की एस्तेर राणी हिच्या बाबतीत देवाचं वचन असं सांगतं की एस्तेरने आपल्या स्वतःचा जीव धोक्यात घातला. एस्तेर 4 आणि वचन 12 आणि 13 मध्ये असं म्हटलेलं आहे की हमान नावाचा जो एक सेनापती होता, या सेनापतीनं मर्दखयावर तो खूप क्रोध त्याला आलेला होता. आणि मर्दखय हा एका राजवाड्याचा द्वारपाल होता. परंतु हा हमानाला कधीच त्यानं सॅल्यूट किंवा त्याला साष्टांग नमस्कार घातला नव्हता. आणि म्हणून त्याला नेहमी या मर्दखयावर खूप राग आणि क्रोध येत असे. आणि मग त्याने ठरवलं हा मर्दखय यहुदी आहे, याचा संपूर्ण वंश आणि यहुदी लोक नायनाट करावे आणि एकाच दिवशी सर्वांना ठार करावं असं त्यानं राजाकडनं राजाज्ञा प्राप्त करून घेतली. आणि मग ज्यावेळेस मर्दखयाला हे कळालेलं आहे त्यावेळेस मर्दखयानं काय केलं, मर्दखयानं एस्तेरची राणी होती त्या एस्तेर राणीला तो म्हणतो की आता आपल्या लोकांसाठी, यहुदी लोकांचे प्राण वाचावे म्हणून आता तू राजाकडे जा आणि आपल्या राष्ट्रासाठी, आपल्या लोकांसाठी तू मध्यस्थी आणि रदबदली कर. आणि मग एस्तेर त्यावेळेस स्वतःच्या जीवाला घाबरते, आपल्या जीवाला ती पुढे ठेवते. आणि मग अशा वेळेस हा मर्दखय तिची कान उघडणी करताना या ठिकाणी असं म्हणतो, एस्तेरचे हे म्हणणे मर्दखयास कळविण्यात आले तेव्हा त्याने त्याच्या हस्ते एस्तेरला सांगून पाठवले की तू राज मंदिरात आहेस म्हणून तू यहुदी लोकातून वाचून राहशील असं तुझ्या मनास वाटू देऊ नको. तू या प्रसंगी गप्प राहिलीस तरी दुसऱ्या कोठूनही यहुद्यांची सुटका व उद्धार होईलच, पण मग तुझा व तुझ्या बापाच्या घराण्याचा नाश होईल. तुला या असल्यास प्रसंगासाठी राजपद प्राप्त झाले नसेल कशावरून. आणि मग एस्तेरने उत्तर दिलेलं आहे. एस्तेरने मर्दखयास उलट निरोप पाठवला की जा, शूशनेतले सर्व यहुदी जमवा, माझ्याकरता उपवास करा, 3 दिवस 3 रात्री अन्नदायक सेवन करू नका,
मी आपल्या दासीच तसाच उपास करी, आपल्या स्थितीत नियमाविरुद्ध मी आत राजाकडे जाईन, मग मी मेले तर मेले. मर्दकात जाऊन एस्तेरच्या आज्ञेप्रमाणे सर्व काही केलं. आणि माझ्या प्रियांनो, या ठिकाणी आपण पाहतो की मर्दकाच्या आग्रहास्तव किंवा मर्दकायाने केलेले कान उघडणीनुसार एस्तेर राणीनं संपूर्ण यहुदी लोकांना 3 दिवस आणि 3 रात्र उपवास प्रार्थना करण्याचं आव्हान केलेलं आहे. एकच कारण होतं की राजाची कृपादृष्टी एस्तेरवर व्हावी. आणि ज्यावेळेस एस्तेर या लोकांच्या वतीनं राजाला हा जो ठराव पास केला होता, हा कॅन्सल करण्यासाठी, तो विमोड करण्यासाठी ज्यावेळेस ती विनंती करेन, त्यावेळेस जशी राजाची कृपादृष्टी एस्तेरवर आहे, तशी परमेश्वराची कृपादृष्टी देखील त्या राजावर व्हावे आणि सर्व यहुदी लोकांचे प्राण वाचावे. आणि आपण या ठिकाणी पाहतो की एस्तेर राणी तिने आपल्या जीवाची पर्वा केली नाही आणि राजाच्या समोर ती जाऊन उभी राहिलेली आहे. या यहुदी लोकांसाठी आणि राजामध्ये एक जो गॅप आहे, त्या गॅप मध्ये ती उभी राहिलेली आहे. आणि तिनं परमेश्वराने ज्या कार्यासाठी तिला त्या राजपदावर ठेवलं होतं, ते कार्य तिनं पूर्ण केलं आणि संपूर्ण यहुदी लोकांचे प्राण वाचवण्यासाठी परमेश्वरानं एस्तेर राणीचा उपयोग पूर्ण केला त्या ठिकाणी आणि योजना पूर्ण केलेली आपण पाहतो. माझ्या प्रियांनो, आज आमच्या राष्ट्राची परिस्थिती आपल्याला ठाऊक आहे. कठीण अशा परिस्थितीमधून आम्ही जात आहोत. देवाने तुम्हाला आणि मला या 21व्या शतकामध्ये जन्माला घातलेलं आहे, या राष्ट्रामध्ये जन्माला घातलेलं आहे. या राष्ट्रासाठी आणि या राष्ट्राचं जे शासन आहे त्यासाठी परमेश्वर तुम्हाला आणि मला या ठिकाणी एक वॉचमन म्हणून, पहारेकरू म्हणून तो तुमच्याकडे आणि माझ्याकडे पाहत आहे. एक मध्यस्थी करणारे म्हणून तुम्हाला आणि मला तो पाहत आहे. या अंधकारमय परिस्थिती आहे, खूप कठीण प्रसंगामधून नाही का आपलं राष्ट्र जात असताना या राष्ट्राला या अंधकारामध्ये एक प्रकाश आणि प्रकाशाचं किरण त्या लोकांना दिसावं, त्यांना आशा प्राप्त व्हावी, जी समस्या आहे त्या समस्यामधून उत्तर प्राप्त व्हावं, यासाठी परमेश्वर तुम्हाला आणि मला मध्यस्थी करणार आहे. एक या राष्ट्रासाठी इंटरसेसर करणारे लोक तो पाहत आहे. आज तुम्ही आणि मी देखील त्या मर्दकायाप्रमाणे, योबाप्रमाणे, एस्तेर राणीप्रमाणे आपल्या राष्ट्रासाठी मध्यस्थी करणार आहोत काय? माझ्या प्रियांनो, ज्यावेळेस कठीण परिस्थिती येते, आज गेल्या महिन्यापासून मी पाहत आहे खूप कठीण परिस्थिती, काही बदल घडत आहेत. कोरोनासारखा नाही का कठीण असा प्रादुर्भाव आपल्या राष्ट्रामध्ये होकाळत आहे. भ्रष्टाचार आहे, बेरोजगारी आहे आणि नाही का जे काही सेवा आहे त्या सेवांना खीळ बसावी असं अनेक असे मोठे निर्णय होत आहेत. आणि जो तो आपल्या स्वतःकडे पाहत आहे, कशा रीतीने मला याच्यामधून मी बाहेर पडेल. परंतु माझ्या प्रियांनो, आज जे तुम्ही अधिकारी आहात, जे तुम्ही लीडर्स आहात, जे तुम्ही पास्टर्स आहात, जे संस्था प्रमुख आहात, फक्त आपल्या स्वतःकडे नाही पण आपल्या लोकांकडे, आपल्या राष्ट्राकडे आम्ही पाहून आता प्रार्थना आणि मध्यस्थी केली पाहिजे. आम्ही आपल्या स्वतःचाच फायदा नाही, आपल्या लोकांचा, ज्या कार्यासाठी देवानं ज्या जागेवर तुम्हाला आणि मला ठेवलेलं आहे, न जाणो या परिस्थितीमध्ये परमेश्वराने तुम्हाला आणि मला अधिकार दिलेला आहे, देवाने तुम्हाला मला नेमस्त केलेला आहे, त्याचा माझ्या प्रियांनो आम्ही त्याचा एस्तेर राणीप्रमाणे योग्य त्या वेळेला, योग्य ठिकाणी तुम्हाला मला त्या स्टँड मध्ये तुम्हाला उभं राहायचं आहे. स्टँड इन गॅप म्हटलेलं आहे. मध्यस्थीच्या खिंडीमध्ये तुम्हाला आणि मला प्रार्थनापूर्वक उपवास प्रार्थना करून तुम्हाला मला उभं राहायचं आहे. आणि या परिस्थितीमध्ये, या अंधकारमय परिस्थितीमध्ये एक प्रकाशासारखं, एक प्रकाश देणारे, आशा देणारे, एक सोल्युशन सांगणारे लोक प्रभू या दिवसामध्ये पाहत आहे. आणि म्हणून मध्यस्थीची प्रार्थना
हे एक असं रहस्य आहे, हे असं एक मिस्ट्री आहे की ज्यामध्ये मध्यस्थी करणारा इंटरसेसर जो आहे त्याच्याद्वारे परमेश्वर परिस्थिती हाताळत असतो. आणि देवाला धन्यवाद देतो की आज मध्यस्थीच्या खिंडीमध्ये प्रभू अनेक मध्यस्थी करणारे उभे करत आहे. या राष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त प्रार्थना या दिवसामध्ये होत आहे. अनेक लोक आपले दुष्ट मार्ग सोडून देवाकडे वळत आहेत आणि पश्चाताप करत आहेत. अनेकांनी आपल्या जीवनाची जी स्ट्रॅटर्जी आहे ती बदललेली आहे. मी आभार मानतो देवाचे, देवाला उपकार मानतो की अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेस अशी परिस्थिती येते लोक परमेश्वराकडे वळतात. आपल्या चुका, आपले अपराध, आपल्या चुकीचे निर्णय याबद्दल पश्चाताप करतात. आणि निश्चितच इंटरसेसर प्रेयर इज अ मिस्ट्री, एक रहस्य आहे की ज्या रहस्यामध्ये देवाचा जो मनोदय आहे, देवाची जी योजना आहे, देवाची जी इच्छा आहे ती त्या मध्यस्थी करणाऱ्या, त्या प्रार्थना करणाऱ्या इंटरसेसरच्या जीवनामधून परमेश्वर पूर्ण करत असतो. आणि राष्ट्राला आशीर्वादित करतो, सेवेला आशीर्वादित करतो, लोकांना आशीर्वादित करतो. माझ्या प्रियांनो, या सर्व परिस्थितीचा पराभव तुम्ही आणि मी माझ्या शक्तीने करू शकणार नाही. पण एक गोष्ट निश्चित आहे की परमेश्वर या मध्यस्थीच्या प्रार्थनेच्या द्वारे या सर्व ज्या उलटसुलट गोष्टी घडत आहेत, ज्या स्वस्थ करणारे आहे, राष्ट्राच्या विकासाला खिळी पाडणाऱ्या गोष्टी आहेत, देवाच्या राज्याला नाही का थोडं बंधनकारक करणाऱ्या परिस्थिती आहेत, यामधून देखील परमेश्वर त्याचं महान कार्य करेल आणि या सर्व ज्या दुष्ट योजना आहेत परमेश्वर हाणून पाडणार आहे. हालेलुया. आणि म्हणून सैतानाचा आणि त्याच्या साम्राज्याचा पराभव होतो तो मध्यस्थीच्या प्रार्थनेच्या द्वारे. आणि हे ते गूढ रहस्य आहे. देवभक्त करू या मध्यस्थीच्या प्रार्थनेमध्ये. प्रभू तुम्हाला मला अधिक कृपा देव. आणि या राष्ट्रामध्ये अनेक मध्यस्थी करणारे परमेश्वर उभे करू. माझ्या प्रियांनो, मध्यस्थी करणारे देवाला आवडतात. देव असे लोक शोधत असतो. आणि माझा विश्वास आहे एचकेल 22 आणि 30 प्रमाणे परमेश्वर तुम्हाला देखील पाहत आहे. मध्यस्थी करण्याच्या सेवेमध्ये तो आज तुम्हाला मला आमंत्रण देत आहे. मे गॉड ब्लेस यू. देवबाप या वचनाच्या द्वारे प्रभू तुमची भेट घेऊ. आणि येणाऱ्या दिवसामध्ये माझ्या प्रियांनो आपण अधिक वेळ मध्यस्थी आणि प्रार्थनेमध्ये आपल्या स्वतःला झोकू देऊ. मी प्रार्थना करतो. स्वर्गीय बापा, प्रभू येशूच्या नावामध्ये प्रभू गेले 18 संदेश आम्ही ऐकत आहोत. प्रार्थना आम्ही कशी करावी. मास्टर टीचर्स हाऊ टू प्रे. प्रभू आज आम्ही पाहिलेलं आहे मध्यस्थीची प्रार्थना हे एक रहस्य आहे की ज्या रहस्यामध्ये तू मध्यस्थी करणाऱ्या बाप्पा त्या इंटरसेसरला, मध्यस्थी करणाऱ्याला प्रभू तू तुझं इच्छा प्रगट करतो. प्रभू तुझा मनोदय, तुझी इच्छा पूर्ण करतो. आणि राष्ट्रासाठी परिस्थितीमध्ये माझ्या देवा एक आशा देणारा, एक प्रकाश देणारा, एक उत्तर आणि बाप्पा उत्तर असं सोल्युशन देणारा असं म्हणून तू त्यांना उभं करतो. माझ्या देवा मी आभार मानतो, धन्यवाद देतो. आज प्रार्थना करतो प्रभू मर्दकायाप्रमाणे, एस्तेर राणीप्रमाणे आणि परमेश्वरा विशेष करू प्रभू आम्ही या स्टँड मध्ये बाप्पा ह्या गॅप मध्ये आम्ही उभं राहावं. माझ्या देवा आम्ही या मध्यस्थीच्या खिंडीमध्ये उभं राहावं. प्रभू तुझ्याकडे आम्ही आमच्या राष्ट्रासाठी मध्यस्थी करावी. दीन आणि नम्र होऊन तुझ्याकडे प्रार्थना करावी. प्रभू आम्हाला ठाऊक आहे आमच्या शक्तीने नाही, बलाने नाही, पण देवा तुझ्या आत्म्याच्या द्वारे या सर्व गोष्टी बाप्पा यावर पराभव, यावर माझ्या देवा आम्ही विजय मिळू शकतो असा आमचा विश्वास आहे. थँक्यू फादर. धन्यवाद देतो, स्तुती करतो. हे वचन जे ऐकत आहे, जे ऐकणार आहेत त्या प्रत्येकाच्या मस्तकावर तो आपले हात ठेव आणि त्यांना आशीर्वादित कर. प्रभू येणाऱ्या दिवसामध्ये प्रत्येक घर हे बाप्पा राष्ट्रासाठी प्रार्थनेचं मंदिर तू होऊ देशील प्रार्थना करतो. आभार मानतो, धन्यवाद देतो. सर्वमान सन्मान गौरव तुझा आणि तुला देत येशू आमचा प्रभू आणि तारणारा
याच्याद्वारे प्रार्थना करतो म्हणून तो आहे. आमेन. मे गॉड ब्लेस यू. देवबाप तुम्हाला आशीर्वाद देव. पुन्हा एकदा सगळ्यांना शालोम, प्रेज लॉर्ड, जय येशू. पुढच्या बुधवारी बरोबर 9:30 वाजता आपण पाहणार आहोत की इंटरसेसरी प्रेयर इज अ पॉवर. मध्यस्थीची प्रार्थना हे सामर्थ्य आहे. थँक्यू.